आणि आता पाहूयात 5 मोठ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी। 5 मोठ्या बातम्या। बातमी 1, 8 दिवस अगोदरच मान्सून केरळात पोहोचला। मान्सून सध्या गोव्याच्या सीमेवर। 2 दिवसात मान्सून महाराष्ट्रात। दरवर्षी 1 जूनला केरळात पोहोचणारा मान्सून यावर्षी मात्र 8 दिवस अगोदरच पोहोचलाय। 16 वर्षांमध्ये पहिल्यांदाच मान्सून 8 दिवस आधी दाखल झालाय। सध्या मान्सून कर्नाटक गोव्याच्या सीमेवर असून 2 दिवसात मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन होणार आहे। अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात वाढलेलं तापमान, जलवायू परिवर्तन आणि चक्रीवादळ यांच्यामुळे मान्सून लवकर दाखल झालाय। बातमी 2, भारताची संयुक्त राष्ट्रसंघात कठोर भूमिका। पाकिस्तानच्या कुरापती थांबेपर्यंत सिंधू करार स्थगितच। पाकिस्तान दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत सिंधू जलकरार स्थगितच राहणार असल्याचं भारतानं युएनओत ठणकावलंय। पाकिस्तान सतत दहशतवादाला पोसत असल्यानं पाक बरोबरचे संबंध तोडल्याचा उल्लेखही भारतानं युएनओ मध्ये केलाय। पाकिस्तान सिंधू नदीवरील प्रकल्पांच्या आधुनिकीकरणाला सतत विरोध करतो। तसंच पाकिस्तान सिंधू कराराचं सतत उल्लंघन करत असल्याचंही भारतानं म्हटलंय। बातमी 3, शुभमन गिल झाला टेस्ट टीमचा कॅप्टन। इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय टीमची घोषणा। इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय टीम घोषित। इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय टीमचा कॅप्टन शुभमन गिल असेल तर व्हाईस कॅप्टन ऋषभ पंत असेल। बीसीसीआयनं एका बैठकीनंतर इंग्लंड दौऱ्यासाठी ही टीम घोषित केली आहे। 18 जणांच्या टीममध्ये करुण नायर आणि शार्दुल ठाकूरचाही समावेश आहे। बातमी 4, ॲपल भारतातच बनवणार आयफोन्स। ट्रम्पच्या धमकीला झुगारून निर्णय। अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 25% शुल्क लावण्याच्या धमकीनंतर सुद्धा ॲपलनं आयफोन भारतात बनवण्याचा निर्णय घेतलाय। अमेरिकेत विकले जाणारे आयफोन्स अमेरिकेतच बनवले जावेत असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं। ॲपलचे सीईओ टिम कुक यांना ट्रम्प यांनी 25% टॅरिफ लावण्याची धमकीही दिली होती। भारतात ॲपल जवळपास 4 कोटी आयफोन्सचं उत्पादन करेल। मोठी बाजारपेठ असल्यामुळे सरकारी सुविधांमुळे ॲपलनं आयफोन भारतात बनवण्याचाच आता निर्णय घेतलाय। बातमी 5, सिंधमध्ये पाकिस्तान सरकारचा विरोध। बेनझीर भुट्टोच्या मुलीच्या ताफ्यावर हल्ला। सिंध प्रांताच्या जमशेरे शहराजवळ आसिफा भुट्टोच्या ताफ्यावर स्थानिक लोकांनी हल्ला केला। हल्ला करणारे आंदोलक या भागात होणाऱ्या बांधाला विरोध करत होते। सुरक्षा यंत्रणांनी पोलिसांनी आसिफा भुट्टोला आंदोलकांपासून वाचवलंय। आसिफा भुट्टो पाकिस्तानी संसदेच्या सदस्य आहेत। लाठ्या काठ्यांनी त्यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्यानं या भागात वातावरण चांगलंच तापलं होतं।